The name of the story is I Want That One, and the author of the story is Mala Kumar, and the lovely pictures are done by Soumya Menon. आजच्या गोष्टीचे नाव आहे आय वॉन्ट दॅट वन, म्हणजे मला ती गोष्ट पाहिजे आहे. ओके. आणि ही लिहिली आहे माला कुमार या लेखकांनी. ओके. आणि ह्याचे सुंदर सुंदर पिक्चर्स, चित्र ही काढले आहेत सौम्या मेनन यांनी. इट वॉज अ हॉलिडे फॉर अम्मा. She was reading a book. Anil had a holiday too. He wanted to do something. Amma, I want to see what is in that blue box, said Anil. Later, Anil, said Amma. काय झालं? सुट्टीचा दिवस होता. ओके. आणि हॉलिडे होता, तर अम्मा तिचं आवडीचं पुस्तक रीड करत होती. ओके. अँड अनिलला पण सुट्टी होती, पण अनिलला काहीतरी करायचं होतं, काहीतरी. ओके. मग तो म्हणाला, अम्मा मला ना तो ब्लू बॉक्स आहे ना, तो निळा बॉक्स, तो प्लीज आय वॉन्ट टू सी, मला बघायचं आहे त्यात काय आहे, असं अनिल म्हणाला. थांब जरा अनिल, असं अम्मा म्हण. अनिल पुट अ स्टूल ओव्हर अ चेअर. ही क्लाइम्ड अप टू गेट द बॉक्स डाऊन. नो नो, नॉट दॅट वन. ऑल द बॉक्सेस ऑन टॉप ऑफ दॅट विल फॉल ऑन आवर हेड्स अनिल, सेड अम्मा. अनिलनी माहिती आहे काय केलं? आई पुस्तक वाचत होती. ह्यानी काय केलं? एक चेअर घेऊन आला आणि त्याच्यावर स्टूल ठेवलं आणि त्याच्यावर चढला आणि तो ब्लू बॉक्स काढायला लागला. आणि बघतो तर काय, त्या ब्लू बॉक्सवर ऑलरेडी 2 बॉक्सेस होते वरती, आणि तो ब्लू बॉक्स खेचत होता. तितक्यात अम्माचं लक्ष गेलं. अम्मा म्हणाली, नाही नाही, तो बॉक्स काढू नकोस. तो बॉक्स काढलास तर सर्व जे बॉक्सेस त्याच्या वरती आहेत, त्या निळ्या बॉक्सच्या वरती आहेत, ते आपल्या डोक्यावर पडतील अनिल, नको. अशी अम्मा ओरडली त्याला. तिला भीती वाटली की ते सर्व बॉक्सेस डोक्यावर पडतील म्हणून. अनिल वॉज व्हेरी अँग्री. ही वॉज अँग्री विथ हिज मदर. अनिल आहे ना, तो खूप रागावलेला होता. अँड ही वॉज ऑल्सो अँग्री विथ हिज मदर. त्याच्या आईसोबतही आईवरही खूप रागावलेला होता तो. कम, लेट्स गो टू द मार्केट अँड गेट यू समथिंग, सेड अम्मा. चल, आपण बाजारात जाऊया, मी तुला काहीतरी घेऊन देते. ओके, असं अम्मा म्हणाली अनिलला. अनिल वॉज व्हेरी अँग्री इवन आफ्टर दे वेंट टू द मार्केट. आय वॉन्ट दॅट वन, ही सेड, पॉइंटिंग ॲट अन ऑरेंज. नो नो, नॉट दॅट वन. द फ्रूट्स विल ऑल फॉल डाऊन, सेड द शॉपकीपर. अनिलनं खूप रागावलेला होता. तो मार्केटमध्ये पोचला तरी देखील तो खूप रागावलेला होता. त्या रागात तो म्हणाला की त्या ऑरेंजवाल्या, त्या फ्रूट सेलरकडे जाऊन अम्माला म्हणतो की आय वॉन्ट दॅट वन, मला ते फळ हवं आहे. आणि तो ऑरेंजकडे पॉइंट करून बोलत होता. तो फ्रूट सेलर म्हणाला, ए नो नो, नॉट दॅट वन, ते काढू नको, नाही ते सगळी फळं सगळी पडतील, वरची सर्व फळं जी आहेत ती खाली पडून जातील, असं शॉपकीपर म्हणाला त्याला. Then Anil and his mother went to a bookstall. Okay, there what happened? I want that book,
said Anil. No, no, not that one, said the shopkeeper. Take this one. अम्मा अनिलला एका बुक स्टोअरमध्ये घेऊन गेली आणि तिथे काय झालं, अनिल परत म्हणाला मला हे पुस्तक पाहिजे, असं हट्टाने हे पुस्तक पाहिजे. आणि जे पुस्तक त्याला आवडायचं त्याच्यावर ढिगभर पुस्तकं ठेवलेली होती. तर ते पुस्तक त्याच्याजवळचं पुस्तक काढायला जात होता. ओके, तर तो म्हणाला मला हे पुस्तक हवं आहे. तर तिथून शॉपकीपर धावत आला, म्हणाला नो 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 नॉट दॅट वन, हे पुस्तक धर. त्याने काय म्हटलं, हे पुस्तक धर तुला. देन अम्मा took Anil to a samosa wala. Okay, and look what happened over there. I want that one, shouted Anil, almost pulling out a samosa from a high stack of samosas. No, no, not that one, warned the shopkeeper. All my samosas will fall to the ground. मग काय झालं, अम्मा आणि अनिल एका समोसावाल्याकडे गेले. तिथे जाऊन देखील ह्यानी काय केलं, अनिलनी म्हणाला मला हाच समोसा पाहिजे आहे. आणि तो एकदम ओरडून बोलला मला हाच समोसा पाहिजे आहे. ऑलमोस्ट त्यांनी काय केलेलं, त्या समोसा तो पुल करत होता. त्या अख्ख्या पूर्ण स्टॅक ऑफ समोसाज वरती सगळे समोसाज लावलेले आणि हा बरोबर खालनं एक समोसा पुल करत होता. तितक्यात तो शॉपकीपर ओरडला नाही नाही नाही, तो समोसा नाही, नॉट दॅट वन, ऑल दी समोसाज विल फॉल टू द ग्राउंड, ही सेड. तो बोलला, शॉपकीपर म्हणाला की अरे सगळे समोसाज खाली पडून जातील. Now what happened? Amma and Anil both went to a flower seller. I want that one, said Anil loudly. He was now in a very, very bad mood. No, no, not that one, said the flower seller. Don't touch them, they will wilt. आता काय झालं, अम्मा आणि अम्मानी अनिलला एका फुलवालीकडे नेलं. ओके, तिथे काय झालं, परत अनिल एकदम रागाने जोरात बोलला मला हेच फुल पाहिजे, आय वॉन्ट दॅट वन. आणि ह्या वेळेला त्याचा मूड एकदम बॅड होता, एकदम वाईट होता. तो एकदम रागावलेला होता, एक्स्ट्रीम रागावलेला. तेव्हा पटकन ती फ्लावर सेलर काय म्हणाली, फुलवाली काय म्हणाली त्याला, नाही नाही नाही, त्याला हात नको लावूस, अजिबात हात नको लावूस, डोंट टच देम, नाहीतर ती फुलं सगळी कोमेजून जातील. बाय नाव अनिल वॉज क्राईंग लाऊडली. एव्हरीवन वॉज लुकिंग ॲट अनिल. बिचारा अनिल आता खूप रडायला लागलेला, जोरात रडायला लागलेला. त्याला कोणीच काही देत नव्हतं ना, असं त्याचं फिलिंग होतं. खूप जोरात रडायला लागला आणि सगळे जण त्याच्याकडे बघत होते. अँड देन सडनली व्हॉट हॅपन्ड, आय वॉन्ट दॅट वन, द ब्लॅक वन, सेड अम्मा लाऊडली. अनिल स्टॉप्ड क्राईंग सडनली. Amma, no, no, not that one, said Anil. आणि आता अचानक काय झालं, मला ते पाहिजे आहे, ते ब्लॅक वन पाहिजे, ते काळं आहे ना, काळं वन, ते आय वॉन्ट दॅट ब्लॅक वन, अम्मा म्हणाली, खूप मोठ्याने म्हणाली. आणि असं ऐकून अनिल जो रडत होता ना, तो अचानक थांबला रडायचा आणि अम्माकडे बघून म्हणाला, अम्मा नो नो नॉट दॅट वन, असं म्हणाला तो. ओके, लेट्स टेक दॅट ब्राऊन वन, सेड अनिल. देन अनिल जेंटली लिफ्टेड द ब्राऊन पपी ऑन टॉप ऑफ अ पाईल ऑफ पपीज. अम्मा, आय एम व्हेरी अँग्री विथ यू.
all the puppies would have fallen down. Amma smiled. Anil was smiling too. He was not angry at all now. आपण ना ते ब्राऊन वन घेऊया, असं अनिल म्हणाला. देन अनिल जेंटली लिफ्टेड दी ब्राऊन पपी. त्याने हळूच त्या पपीला उचललं. ब्राऊन पपी जो एकदम वरती होता, त्या सर्व पपीजच्या वरती एक ब्राऊन पपी होता, त्याला हळूच उचललं आणि म्हणाला, अम्मा मी खूप रागावलो आहे तुझ्याशी मी खूप रागावलो आहे. अगं सगळे पपीज पडले असते ना जर तू त्या ब्लॅक पपीला घेतलं असतं तर. आणि असं अम्मा खूप मोठी अम्माने छान गोड स्माईल दिली आणि अनिल पण खूप छान स्माईल करत होता आणि हॅपी होता तो. आणि आता अजिबात त्याचा राग अजिबात दिसत नव्हता. तो राग त्याचा पळून गेलेला. ओके, सो अशी होती ही गोष्ट. आय होप तुम्हा सर्वांना ही गोष्ट आवडली असेल आणि यातले सुंदर सुंदर पिक्चर्स देखील आहेत, ते बघा आणि ते ड्रॉइंग करा त्याचं. ओके, लास्ट टाईम पण मी असेच पिक्चर्स छान दिलेले रेड रेनकोट स्टोरीचे. ते देखील पिक्चर्स तुम्ही छान ड्रॉइंग करून कलर करा. ओके, गुड बाय.